अहो अर्जंटमध्ये खरंच अर्जंटमध्ये मालकाला पुण्यामध्ये कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये हे रो हाऊस विकायचे आहे. काय रेट असणार आहे, किती स्क्वेअर फीटचे रो हाऊस आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग आहे का नाही, आजूबाजूचा परिसर कुठला आहे, कॉर्पोरेशनचे पाणी आहे का नाही, लोकेशन पुण्यामधला कुठला आहे, यासाठी बघा हा जो व्हिडिओ बनवलेला आहे हे तुम्हाला संपूर्ण आरामशीर बघायला लागणार आहे. आज अर्जंटमध्ये मालकाला हे पुण्यामधले हे रो हाऊस विकायचे आहे. पुण्यामध्येच आहे, पण नेमके लोकेशन कुठले आहे, अर्जंटमध्येच हा रो हाऊस विकायचा आहे. कॉर्पोरेशनचा एरिया आहे, जाहीर बात आहे कुठला लोकेशन असणार आहे, कुठला परिसर असणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मी एकच रिक्वेस्ट करणार आहे, हे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि माहिती घ्या. ह्याच्यामध्ये लोन कुठल्या बँकेचे होणार आहे, 7/12 आहे का नाही, एक एक गोष्ट तुमच्यासाठी इथं सांगितली गेलेली आहे. तर त्यासाठी एक विनंती आहे की हे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ताबडतोब खरीदारीला या, कारण की रो हाऊस. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मित्रांनो आणि बंधू बहिणींनो, मी कासिम शेख आणि तुम्ही जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. आणि आज नेमके रो हाऊस विकण्यासाठी आपल्या या चॅनल वरती आलेले आहे. नेमकं कुठलं लोकेशन असणार आहे, काय असणार आहे, हे तुम्हाला सांगण्यात येणार आहे. तर एक रिक्वेस्ट असणार आहे की हा व्हिडिओ संपूर्ण बघायला पाहिजे, ऐकायला पाहिजे. महत्वाचं म्हणजे भरपूर असे दिवस होतात की आपल्या चॅनलवरती एकही व्हिडिओ येत नाही. कारण काय असावं मित्रांनो, थोडंसं सांगतो मी तुम्हाला थोडक्यामध्ये की आपण असली कुठलीही फेक जाहिरात करत नाही. हेच महत्वाचं कारण आहे. कारण की मला जे प्रॉपर्टी बद्दल जे सांगायचंय ते सांगणारच मी, आणि मला त्यासाठी वेळ पाहिजे. म्हणून लवकरात लवकर प्रॉपर्टी आपल्या या चॅनलवरती येणारच आहे. थोडंसं धीर जरा. हे जे रो हाऊस आहे हे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे. लोकेशन खूप भारी आहे. आजूबाजूला शाळा, कॉलेजेस, बस स्टॉप, मॉल वगैरे सगळं काही तुम्हाला भेटणार आहे. पण त्याच्या अगोदर मी तुमच्यासाठी अजून एक महत्वाची प्रॉपर्टी घेऊन आलेला आहे. बजेटमध्ये असणार आहे. बरेचसे आम्हाला मेसेजेस, कॉल येत राहतात प्लॉटिंगसाठी. तर 2 ठिकाणी प्लॉटिंग आहे. ओके, आता हे डायरेक्टली जी 10 गुंठ्याची प्लॉट आहे तर ती तर खूपच भारी आहे. पण जे मी तुम्हाला सांगणार आहे EMI वर ते पण खूप सुंदर परिसर आहे. आज काळाला ही गरज आहे की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे. कारण की पुण्याचा जो विकास आहे तो झपाट्याने होऊ राहिलेला आहे. आणि मेट्रो जी आहे संपूर्ण पुण्यामध्ये पसरत चाललेली आहे आणि पुढं पण पसरत जाणार आहे. मेट्रो स्टेशन भरपूर ठिकाणी होणार आहे आणि या परिसरामध्ये सुद्धा मेट्रो धावणार आहे आणि पार नवीन एअरपोर्ट पर्यंत मेट्रो होणार आहे. तर दोन्ही जे ठिकाण आहे खूप महत्वाचे आहे. बरेचसे असे लोक जे आहे आज विचार करत राहतात की जागेमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. तर मी त्या लोकांना सांगतो की जागेमध्ये 100% तुम्ही इन्व्हेस्ट करा. कारण की आज तुम्ही EMI वर जागा खरेदी करणार तर तुम्हाला पुढं 30 जागा खूप महत्वाची तुम्हाला भेटणार आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगणार आहे की आपल्याकडे जे प्लॉट अवेलेबल आहे ते कासारी फाटा येथे आहे. 5.5 लाख रुपये, 7 लाख रुपये, 6 लाख रुपये अशा दरम्यान भावामध्ये आहे. पाठीमागच्या वेळेस पण मी तुम्हाला सांगितलं होतं हे डायरेक्टली 1 गुंठा पण तुम्ही घेतलं तर तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये म्हणजे EMI वर हे प्लॉट भेटू शकतात. किंवा तुम्ही 2 गुंठे घेतले, 3 गुंठे, 1 ते 11 गुंठे तुम्हाला घ्यायला लागणार आहे. किंवा तुम्ही हे 5.5 वाले प्लॉट एकट म्हणजे 10 गुंठे घेतले तर तुम्हाला रेट पण कमी होऊ शकतो.
ओके, पण तुम्हाला जसं पाहिजे तसं 50% डाऊन पेमेंट आहे, बाकीचा तुम्ही EMI आरामशीर पेड करू शकतात. आता दुसरं जो असणार आहे, हे कासारे फाटा कुठं आलं, पुणे नगर रोडला आलेले, पुणे नगर रोड. आणि दुसरं जे असणार आहे प्लॉटिंग, ते तुम्हाला हे माहिती आहे. आता नेमकं काय, तर पुणे सोलापूर रोड, केडगाव चौफुला, यवतला पण बरेचसे प्लॉटिंग झालेले आहेत. तिकडं जे भाव चालू आहे 4 लाखापासून 1 गुंठ्याचा भाव आहे. EMI वर पण भेटू शकतो तुम्हाला कॅश मध्ये पाहिजे ते पण सुविधा उपलब्ध आहे. ओके, आणि अजून एक सांगतो की डायरेक्टली तुम्हाला 10 गुंठ्याचे प्लॉट पाहिजे असेल यवतमध्ये, तर ते पण आहे 25 लाखामध्ये, 30 लाखामध्ये 10 गुंठे डायरेक्टली असा भाव चालू आहे. केडगाव चौफुलेला तुम्ही घेतलं तर 25 लाखाचा भाव चालू आहे, आणि यवतमध्ये घेतलं तर 30 लाखाचा पण भाव चालू आहे. पण हे जे प्लॉट आहे तर ते कॅशमध्ये आहे. पुरंदर एअरपोर्ट होणार आहे या भागामध्ये, आणि जबरदस्त चांगल्या लोकेशनला आहे. इथं पण तुम्हाला मेट्रो ट्रेन पाहायला भेटणार आहे. या लोकेशनला सुद्धा भरपूर अशी प्रॉपर्टी अवेलेबल आहे की जी तुमच्या रेटमध्ये, तुमच्या भावामध्ये ते भेटणार आहे. फक्त मी एक रिक्वेस्ट करणार आहे की ज्याला कॅश मध्ये पाहिजे असेल तर त्यांनी यवत, पुणे सोलापूर रोड या भागामध्ये इन्व्हेस्टमेंट खरंच करावं, कारण की हे जे आहे लोकेशन खूप महत्वाचे आहे. आणि या भागामध्ये जे आहे पुरंदर एअरपोर्ट होणार आहे, तर इथं आज तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, भरपूर तुम्हाला बेनिफिट भेटू शकतो. आणि अजून एक सांगतो मी तुम्हाला की आपले रेग्युलर व्हिडिओ चालू होणार आहे. तुम्ही लक्ष देत राहा. आपल्या या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर प्रॉपर्ट्या बघायला भेटणार आहे. बरं, तुम्ही ज्या रो हाऊससाठी आलेल्या आहे तर त्या रो हाऊसचं मी तुम्हाला सांगतो की या परिसरामध्ये भरपूर स्वस्त तुम्हाला प्रॉपर्ट्या भेटू शकतात. पण हे जे रो हाऊस आलेले हे थोडेसे स्लिम एरियामध्ये आलेले आहे. पुणे एअरपोर्ट रोड, नागपूर चाळ या भागामध्ये आहे. 45 लाख रुपयाची किंमत दिलेली आहे मालकानी. थोडंफार निगोशिएबल होऊ शकतो, पण इथं लोन होणार नाही. कॉर्पोरेशनचे पाणी आणि दारासमोरच तुम्हाला 2 व्हीलर पार्किंग इथं सापडणार आहे. तुम्हाला डायरेक्ट लोन होणारी प्रॉपर्टी पाहिजे तर तुम्हाला थोडंसे इन्व्हेस्टमेंट जास्त करायला लागणार आहे, कारण की जे लोन होणार आहे त्याचा भाव वेगळा असतो. हे लक्षामध्ये आपण ठेवायला पाहिजे. तुम्हाला दुसरा लोकेशन घ्यायला लागणार आहे. दुसरा लोकेशन म्हणजे लवगाव, धानोरी या साईडचा लोकेशन आहे. इथं तुम्हाला डायरेक्टली लोन होणाऱ्या बरेचसे रो हाऊसची प्रॉपर्टी बघायला भेटणार आहे. तर तुम्हाला धानोरी या परिसरामध्ये रो हाऊस खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही नंबर दिलेले आहे. तुम्हाला पुणे एअरपोर्ट रोड, नागपूर चाळमध्ये तुम्हाला हे रो हाऊस खरेदी करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर सुद्धा दिलेले आहे. तुम्ही थेट संपर्क करू शकतात. आणि धानोरी या परिसरामध्ये 80 लाख, 1 करोड, 1.5 करोड या बजेटमध्ये तुम्हाला बरेचसे रो हाऊस, इंडिपेंडेंट हाऊस जागेसोबत 1 गुंठामध्ये, 2 गुंठ्यामध्ये जागा असे तुम्हाला रो हाऊस भेटू शकतात. व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला सांगू शकतात. आणि लवकरात लवकर असं वाटतं की हे रो हाऊस खरेदी करायला तुम्ही यायला पाहिजे. तर भेटू आपण पुन्हा आपल्या आवडत्या या पुणे प्रॉपर्टी चॅनल सोबत. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.